शुभवर्तमानाचा 5वा अध्याय 1 ते 5 वचन आज आपण उघडूया. The Gospel of Luke chapter 5 verse 1 to 5. I will be reading from NKJV version and then we have Marathi also. लूक शुभवर्तमान 5वा अध्याय. मला वाटतं हे बहुतेकांनी जे ख्रिस्ती आहेत, जे चर्चला अनेक दिवसापासून येत आहेत, त्यांनी किमान एकदा तरी हे नक्कीच वाचलेलं आहे. पेत्राबद्दल, पेत्राची आणि येशूची मुलाकात कशी झाली, त्यांचा अमोरासमोर सर्वात प्रथम कसं झालं, ह्याविषयी ची घटना लूक 5वा अध्यायामध्ये या काही पहिल्या वचनांमध्ये आम्हाला इथे दिसते. त्यामधून नाही का थोडंसं आणखीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू. मला माहिती आहे अनेकांनी याच्यावरती बोललेलं आहे, मी पण ह्याच्यावर बोललेलो आहे. मी हे वाचत असताना मी देवाला म्हणतो, देवा ह्याच्यावर मी प्रचार केलेला आहे, मी अजून काय बोलू, यू नो. सो होल्ड टाईट, आय थिंक वी हॅव समथिंग टू लर्न. म्हणून जागृत राहा. माझा विश्वास आहे आम्ही जरी ह्याच्याविषयी अनेकदा ह्याच्यामधून ऐकलेलं आहे, काही वेळा त्याच गोष्टी परत एकदा ऐकणं हे आपल्यासाठी असतं, आपल्या मजबूतीसाठी असतं आणि त्याचमधून काहीतरी नवीन मिळण्याचा प्रयत्न आम्ही करू शकतो. कोणीतरी आमेन म्हणेल? आमेन. सो लूक 5:1 to 5, लूक शुभवर्तमान 5वा अध्याय 1 ते 5 वचन आपण वाचूया. नंतर असे झाले की लोक समुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. वर्स 2. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. म्हणा 2 मचवे. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. ओके. वर्स 3. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. वर्स 4. आपले बोलणे संपल्यावर, म्हणजे येशूने आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. आमेन. वचन 5. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र, सगळे म्हणा सारी रात्र, कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. द टायटल ऑफ माय सर्मन टुडे इज ॲट युअर वर्ड. ॲट युअर वर्ड. आपल्या सांगण्यावरून. हालेलुया. देयर इज अ लॉट दॅट हॅपन्स ॲट हिज वर्ड. त्याच्या सांगण्यावरून पुष्कळ काही घडतं. मंडळी, मी पुन्हा एकदा म्हणतो, आपला विश्वास आपण वाढू. त्याच्या सांगण्यावरून पुष्कळ काही घडतं. हालेलुया. ॲट हिज वर्ड द एंटायर वर्ल्ड वॉज क्रिएटेड. त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या सांगण्यावरून अखंड सृष्टीची निर्मिती झाली. त्याच्या सांगण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून सर्व काय उद्भवलं. त्याच्या सांगण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून मोठमोठे तुफान शांत झाले. त्याच्या सांगण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून अनेक आजारी बरे झाले. अंधळ्यांना दृष्टी प्राप्त झाली, लंगड्यांना पाय मिळाले, कोढी होते ते बरे झाले. त्याच्या बोलण्यावरून सर्व काही शक्य होतं. हालेलुया. आणि जरी इथं शिमोन अजून पेत्र झालेलं नाहीये, हा जो शिमोन आहे ज्याचं अजून परिवर्तन होणं गरजेचं होतं, हा असा शिमोन तो येशूविषयी थोडासा ऐकून होता. लक्षात घ्या, कोणी पण आता मचवे सोडा, आपली नाव होडी सोडा, कोणाला पण आपल्या गाडीवर तुम्ही बसू देता का? साईड स्टँडला मारलेली गाडी, बसू नका हो, साईड स्टँड तुटते, आपण असं म्हणतो की नाही लगेचच, है ना.
कोणीही कोणालाही स्वतःच्या मचव्यात बसू देत नाही, उभं राहू देत नाही. ज्या अर्थी येशू त्या ठिकाणी मचव्यात उभारला आणि पेत्राला तो म्हणाला, शिमोनाला तो म्हणाला, थोडंसं किनाऱ्यापासून आतमध्ये ढकल. याचा अर्थ त्याने ह्या येशूविषयी थोडंसं ऐकलं होतं. हॅलो, म्हणा, थोडंसं ऐकलं होतं. आपण जितकं ऐकतो याच्याविषयी, त्या ऐकल्यानंतर थोडंसं येशूला आतमध्ये येऊ दिलं तर पुष्कळ काही घडू शकतं. Amen. Hallelujah. So, very interesting things happened here. खूप रुचिपूर्ण गोष्टी या ठिकाणी घडल्या. वर्स 2 and 3 मध्ये काय म्हटलेलं आहे? 2 आणि 3 वचन वाचा. दुसरं वचन वाचू आपण. काय म्हटलेलं आहे दुसरं वचन? तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्याने म्हणजे कोण? येशूने. Jesus saw 2 boats at the shore. येशूने 2 मचवे किनाऱ्याच्या म्हणजे सरोवराला लागलेले, किनाऱ्याला लागलेले त्याने पाहिले. मी इथेच थांबतोय थोड्या वेळासाठी आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आय कीप रिपीटिंग सर्टन थिंग्स इन माय सर्मन एव्हरी टाइम. मी काही गोष्टी सतत रिपीट करत असतो. मी परत एकदा वाचतोय. हे काय म्हटलं? तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे 2 नाव पाहिले. He saw 2 boats at the seashore, at the shore. It was actually a lake. What I want to tell you, मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते हे की Jesus saw the 2 boats and the 2 fishermen. येशूने ते 2 बोटी, ते 2 मचवे आणि ते 2 मासे धरणाऱ्यांना येशूने पाहिलं. त्यांनी येशूला पाहिलं असं नाही आहे. The story is always about how Jesus found you, not how you found Jesus. गोष्ट नेहमी येशू तुम्हाला कसं शोधून काढला याच्याविषयी आहे. तुम्ही येशूला शोधून काढला याच्यात काय नाही आहे. काही लोकांची साक्ष तुम्ही ऐका. साक्ष कशी द्यावी, साक्षाचा गाभा काय असावा हे देखील समजणं गरजेचं आहे. काही लोकांना बघा साक्ष देण्यासाठी. आता दुसऱ्या लोकांना समोर आणू नका, चेहरे समोर आणू नका. बोला हे माझ्यासाठी आहे. हा, काही लोक साक्ष देताना संपूर्ण गोष्ट सांगून शेवटी म्हणतील सर्व गौरव देवाला. काय अर्थ आहे याला? हा, बरोबर आहे, गप. We forget that the story is about Jesus, not about us. आम्ही विसरून जातो की गाभा जो आहे, मूळ जे आहे, येशूविषयी आपल्याविषयी नाही आहे. आम्ही सगळं काय सांगतो. आम्ही काही सेवकांना मी बोललेलं, तुम्ही विसरून जा, सभासद विसरून जा. काही सेवकांना त्यांची साक्ष देताना मी ऐकली आहे, मी असं केलो, मी तसं केलो, मग असं झालं, मग तसं झालं, मग मी येशूला स्वीकार केला. फार मोठं काम नाही केलं आपण. ही कधीही गोष्ट अशा प्रकारे नसते. गोष्ट कशी आहे? येशू तुम्हाला पाहतो. येशूने तुम्हाला शोधून काढलं. कारण लक्षात ठेवा, हरवलेला येशू नाही आहे, हरवलेले आम्ही आहे. हॅलो, मी हरवलोय, येशूने हरवला. मी येशूला शोधून काढलो, प्रार्थनेत येशूला शोधून काढलो. अरे, मी हरवलोय, येशूने हरवला. आणि म्हणून मी हरवलोय म्हणून येशू 99 मेंढरांना सोडून माझ्या एकाच्या मागे आला आणि त्याने मला वाचवलं. हालेलुया. सो आय स्टॉप. म्हणून मी इथे थांबलो काही वेळ. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मच्छी त्यांनी पाहिले. पेत्राने, शिमोन फक्त येशूविषयी ऐकून होता, पाहिलं कोण? येशूने शिमोनाला. हालेलुया. सो सी, you have to watch the series called Chosen. Chosen हे series बघा. A very interesting, amongst all the disciples, सगळ्या disciples पैकी एक खूप इंटरेस्टिंग डिसायपल पीटरला दाखवले त्याच्यामध्ये. आणि तुम्ही त्याला बघा, त्याचा कॅरेक्टर बघा, तुम्हाला ऍक्च्युअली समजायला लागेल की पेत्र कसा होता.
बाकीचे पण रायटर्स खूप छान आहेत, बट स्पेसिफिकली ह्या मुद्द्यावरती आहे म्हणून मी बोलतोय. सो वी अंडरस्टँड की त्याला सारखं सारखं त्याच्या कानावरती त्याची वाईफ सांगत आहे, त्याचा भाऊ सांगत आहे, अरे हा एक असा आहे, येशू आहे, बहुतेक तोच आहे आम्हाला सोडणारा, असं तसा. तो ही केप्ट ऑन लिसनिंग. तो ऐकत राहिला, पण त्याने कधी एक पाऊल टाकलं नाही की मी जाऊन बघतो तो कोण आहे. आम्ही दर रविवारी येतो आणि फक्त ऐकत राहतो. हॅलो, लागला असेल तर हे तुमच्यासाठी आहे. आम्ही दर रविवारी येतो, आम्ही ऐकतो, या शिमोनासारखं ऐकतो, पण आम्ही विसरू नये तो येशू आहे, तो आम्हाला शोधून काढतो. गर्दीतून शोधून काढणारा येशू माझा येशू. हालेलुया, हालेलुया. इथं पुष्कळ गर्दी होती. काय म्हटलेलं आहे? लोक समुदाय त्याच्या भोवती गर्दी करून होते. फर्स्ट वर्स, गर्दी. त्या गर्दीतून 2 मत्स्य बघितले, त्या गर्दीतून शिमोनाला शोधून काढलं. हालेलुया. या सगळ्या गर्दीतून परमेश्वर आम्हाला बरोबर शोधून काढणारा परमेश्वर आहे, कारण तो वैयक्तिकरित्या सगळ्यांची काळजी घेतो. कोणीतरी आमेन म्हणा. Amen. The story is always about how Jesus met us, not how we met Jesus. तिसरं वचन काय म्हटलेलं आहे? त्या मच्छवापैकी एक शिमोनाचा होता, त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. काय म्हटलंय? त्या मच्छवापैकी एक कोणाचा होता? शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून येशूने त्याला सांगितले. My next point, Jesus stepped in the boat. येशूने मचव्यात पाऊल ठेवले. Check. My next point, Jesus stepped into the boat. हा माझा पुढचा मुद्दा. तो फक्त मचवा पाहिला नाही, फक्त शिमोनाला शोधून काढलं नाही, परंतु निर्णय घेतो, मी त्याचा मचवा बघितला, मी शिमोनाला बघितलं, आता मला त्याच्या मचव्यामध्ये आत प्रवेश करायचा आहे. हालेलुया. ही डिझायर्स टू गेट इन टू युअर लाईफ. तो इच्छा धरतो तुमच्या जीवनामध्ये पाऊल ठेवण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. ॲक्सिडेंटली येशू तिकडे आला आणि पेत्र पण तिकडे होता असं नाही आहे. अगदी योगायोगाने येशू तिकडे आला आणि पेत्र पण तिकडे आला अशातली गोष्ट नाही प्रियानो. ही देवाची योजना होती. येशूला ठाऊक होतं की शिमोन मला इथेच भेटणार आहे, म्हणून त्या ठिकाणी तो आला. हालेलुया. ते गनेसरेत जे भाग होतं, जे तळ होतं, जे लेक होतं, जे ठिकाण होतं, हे त्याचं कामाचं ठिकाण होतं. तिथे तो दरवेळेला मासे पकडण्यासाठी येत असे आणि येशूला ते माहीत होतं. तुम्ही रोज कुठे असता, तुम्ही रोज काय करता, हे येशूला ठाऊक आहे आणि तो कुवत धरतो तुम्ही जिथे आहात तिथे येण्यासाठी. Jesus stepped in. Allow the feet of Jesus into your boat. Hallelujah. तुमच्या नावेमध्ये येशूला पाऊल ठेवण्याची अनुमती द्या. Hallelujah. Because Peter allowed the feet to come in the boat, there was a multitude of fish in the boat. समजून घ्या मी काय म्हणायला लागलो. त्याने येशूचे पाऊल त्याच्या बोटीमध्ये येण्याची अनुमती दिली, म्हणून त्याच बोटीमध्ये पुष्कळसे मासे देखील आत प्रवेश केले. रात्रभर कष्ट केलं, एकही मासा सापडला नाही. येशूचा पाऊल येण्यासाठी अनुमती दिली, पुष्कळ मासे त्याच मचव्यामध्ये आले. हालेलुया, हालेलुया. When we allow Jesus into our life, we also allow the miracles of Jesus into our life. जेव्हा येशूला आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुमती देतो आत येण्यासाठी, त्यावेळेला त्याच्याबरोबर त्याचे सर्व प्रकारचे अद्भुत कृत्य देखील आमच्या जीवनामध्ये येतात. आणि ह्या अद्भुत कृत्याविषयी आपण थोडंसं पाहूया पुढे जाऊन. आय विल टॉक मोर अबाउट हाऊ ही कॉट द फिश. कसे मासे त्याने धरले येशू त्या आतमध्ये आल्यानंतर. हालेलुया. गो फॉर द फीट अँड हॅव ऑल द फिश. गो फॉर द फीट अँड हॅव ऑल द फिश. आमेन. येशूच्या चरणाविषयी असा प्रत्येक वेळेला
मासे आपल्या बोटीत नक्कीच असणार आहेत. कोणीतरी आमेन म्हणेल. बी वरीड अबाउट हॅव्हिंग द फीट ऑफ जीसस इन युअर लाईफ. कशाविषयी काळजी करा की येशूचे चरण प्रत्येक वेळेला आमच्या जीवनाच्या नावेमध्ये, बोटीमध्ये असायलाच पाहिजे. आमेन. हालेलुया, हालेलुया. आणि काय झालं, त्या माणसापैकी एक शिमोनाचा होता, त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने पेत्राला सांगितले, शिमोनाला सांगितले. शिमोनाला काय म्हणतो, तो एक तर त्याच्या बोटीत येतो. बोटीत आल्यानंतर बोट किनाऱ्यावरती आहे, पाण्यावरती थोडीशी आहे आणि बाकी जमिनीवरती आहे. मग तो शिमोनाला येशू काय म्हणतो, थोडंसं काय कर, आत, बोट आत ढकल. नाव जीसस इज डुईंग मल्टीटास्क. आता येशू एका वेळेला 2 काम करायला सुरुवात करत आहे. सी, व्हेन जीसस इज इन युअर लाईफ, ही विल नॉट जस्ट वर्क इन युअर लाईफ, ही विल ऑल्सो वर्क थ्रू युअर लाईफ. जेव्हा येशू तुमच्या जीवनात असतो, फक्त तो तुमच्या जीवनामध्ये काम करत नाही, तो तुमच्या द्वारे इतरांच्या जीवनामध्ये देखील काम करतो. हालेलुया. तो प्रवेश करतो, त्या बोटीमध्ये उभा राहतो आणि मग पेत्राला तो सांगतो, शिमोनाला सांगतो, थोडासा मचवा काय कर, आत पाण्यामध्ये ढकल. आणि शिमोन त्याप्रमाणे मचव्याला थोडंसं आतमध्ये तो ढकलतो. म्हणा आमेन. थोडासा लोटा म्हणून त्याने सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायाला काय करत होता, शिक्षण देत होता. त्याला बाहेर उभं राहून शिक्षण देता आलं असतं, तो आतमध्ये उभं राहून बोटीच्या आत थोडंसं पाण्यामध्ये ढकलल्यानंतर तिथून तो शिक्षण द्यायला सुरुवात करतो. ह्याचे 2 कारणं मी तुम्हाला देतो. एक प्रॅक्टिकल आणि फिजिक्सचं कारण तुम्हाला द्यायला लागलं. फिजिक्सचं कारण, वचन एक सांगतं, भरपूर लोक समुदाय होता, येशूला सगळ्यांपर्यंत पोहोचायचं होतं आणि त्याला कळालं, बिकॉज ही क्रिएटेड फिजिक्स, ही न्यू हाऊ साऊंड वर्क्स. त्याने फिजिक्सला काय म्हणायचं, भौतिकशास्त्र, जे पण आहे फिजिक्स त्याने निर्माण केलं येशूने. म्हणून त्याला माहिती होतं आवाज कसं काम करतं, ध्वनी कशी जाते, कशी पोहोचू शकते, हे त्याला माहिती होतं. त्याला ठाऊक होतं की मी जर जमिनीवरच उभं राहून बोललो तर कदाचित शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकणार नाही. परंतु त्याला माहिती होतं जर मी पाण्यावर जर उभा राहिलो, वॉटर इज ए साऊंड एम्प्लिफायर. पाणी जो आहे आवाजाला आदळून जास्त प्रमाणामध्ये पसरू शकतो. दॅट इज वन ऑफ द क्वालिटीज ऑफ वॉटर. आणि म्हणून त्याने विचार केला की मी पाण्यावर उभं राहीन, जेव्हा बोलेन तेव्हा माझा आवाज पाण्याला आदळून जास्त लोकांपर्यंत पसरेल. आर यू अंडरस्टँडिंग? आय ऑलवेज हॅड दिस. का त्याला असं का स्टंट करावं लागलं? वाईट आम्ही करतोय स्टंटबाजी कधी कधी. मग वाय डिड जीसस डू दिस? की त्याला स्टाईल मारायची होती का? नाही, मी वाळूवर उभारणार नाही, मी मचव्यात फार भारी दिसल, मचव्यातच उभारून बोलणार. सायंटिफिक फिजिक्स रिझन इज वॉटर इज ए साऊंड, गुड साऊंड एम्प्लिफायर. आवाज पोहोचतो. समजलं तुम्हाला? ओके. म्हणजे हे सगळ्यांसाठी नाही आहे. हे जे वचन वाचताना विचार करतात की नाही का गेला येशू, हे त्यांच्यासाठीच आहे. फक्त त्यांनीच घ्यावं आणि आमेन म्हणावं. उगा आता मुद्दाम आमेन म्हणू नका, असं जोरावर येऊन आमेन म्हणू नका. वचन वाचताना प्रश्न विचारा की का असं झालं, का येशू तिकडे गेला, त्यामुळे आम्हाला समजायला लागेल. ओके ओके. नाव ज्यावेळेला तो बोटीत उभारून शिक्षण देऊ लागला, वचन सांगतं मग तो मचव्यात बसून समुदायाला काय करू लागला, शिक्षण देऊ लागला. When Jesus was speaking from the boat, he was addressing the heart of the people as well as the problem of Peter. Hello? जेव्हा मचव्यात बसून बोलायला लागला, तो लोकांच्या हृदयाशी शिक्षण पण देऊ लागला, पण शिमोनाच्या प्रॉब्लेमशी पण बोलायला लागला एक साथ. शिमोनाचा प्रॉब्लेम कुठं होता? पाण्यात मासेच नाही आहे. ते का नाही सापडले हे पण सांगतो तुम्हाला.
ही वॉज अड्रेसिंग 2 थिंग्स ॲट द सेम टाईम. पोटीत उभा राहून लोकांच्या हृदयाशी पण पोहोचतोय आणि पेत्राच्या प्रॉब्लेम बरोबर पण तो व्यवहार करतोय. हालेलुया, हालेलुया. शेअर द वर्ड ऑफ गॉड विथ पीपल इवन वेन यू आर इन प्रॉब्लेम. तुम्ही समस्येमध्ये असताना देखील वचन बोलत राहा, कोणाला तरी प्रोत्साहन देत राहा वचनाने. फक्त टिंगल टवाळक्या चेष्टा मस्करी ह्याच्यामध्ये राहू नका. म्हणा कोणीतरी आमेन. हां तरुणांनो म्हणा आमेन. एकमेकांना वचनाच्या द्वारे प्रोत्साहन द्या. त्याने काय होतं माहिती का, वचन त्यांच्या हृदयापर्यंत पण पोहोचेल आणि तुमच्या समस्येपर्यंत देखील पोहोचेल. हालेलुया. जीसस वॉज टीचिंग. It was reaching their hearts. It was also being dealt with the problem of Peter. ते पाणी देखील ऐकायला लागलं येशूचं शिक्षण. हालेलुया. ओके. Allow Jesus to come in your problem so the problem too can hear Jesus. येशूला तुमच्या समस्येमध्ये येऊ द्या म्हणजे तुमची समस्या देखील येशूचं ऐकायला लागेल. हालेलुया, हालेलुया. काही वेळा आम्ही येशूला फक्त चर्चमध्ये ठेवतो. इथं फडकुले सभागृहामध्ये यायचं, येशूची आराधना करायची आणि येशूला फडकुले सभागृहामध्येच ठेवायचं आणि आपण रिकामं घरी जायचं. अजाणरित्या आपण असं करतो. जाणून बुजून करता तुम्ही असं म्हणत नाही. अजाणतेने आमच्याकडनं असं होऊन जातं की आम्ही येशूला कुठेतरी सोडून टाकतो. आमच्या समस्येमध्ये आम्ही येशूला आणत नाही. परंतु शिमोन पेत्राने आपल्या बोटीमध्ये, आपल्या मचव्यामध्ये येशूला आणलं म्हणून पुढे जे घडायचं होतं ते घडू शकलं. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. Remember this, I'm reading something powerful. The problem can handle your voice. It cannot handle God's voice. समस्या तुमचा आवाज सहन करू शकते, येशूचा आवाज सहन करू शकत नाही. तुम्ही समस्येमध्ये काही बोला, काही बडबड करा, त्या समस्येला काही प्रॉब्लेम वाटणार नाही. परंतु ज्या वेळेला येशूचे शब्द बोलायला लागाल, हालेलुया, त्यावेळेला त्या प्रॉब्लेमला प्रॉब्लेम व्हायला सुरू होईल. हालेलुया. कम ऑन somebody. So that's why I said the problem can handle your voice, it cannot handle God's voice. त्याला माहिती आहे निर्माणकर्त्याचा आवाज आहे, मला ऐकावंच लागेल, मला झुकावंच लागेल, मी जे देत नाहीये ते मला द्यावंच लागेल. तेच पाणी जे मासे देऊ शकत नव्हतं, आता तेच पाणी थोड्या वेळाने भरपुरीने, म्हणजे जाळे फाटायला लागले असे इतके मासे यायला लागले. कसं झालं? अगोदर फक्त शिमोन पेत्र मचव्यात, परंतु आता निर्माण करताच मचव्यामध्ये आहे. त्याच्या आवाजाने फरक पडतो. कोणीतरी शेजारच्याला म्हणा, त्याच्या आवाजाने फरक पडतो. ॲट हिज वर्ड एव्हरीथिंग चेंजेस. त्याच्या सांगण्याने सगळं काही बदलतं. त्याच्या सांगण्याने सगळं काही बदलतं. आमेन. अजून एक गोष्ट सांगू का? मी आणि विनीत एका चर्चच्या ॲनिव्हर्सरीसाठी गेलो होतो या फ्रायडेला. अँड वी हर्ड समथिंग गुड. आणि तिथेच बसून देव आमच्याशी पण बोलायला लागला. आम्ही पण काहीतरी गोष्टी नोट डाऊन करू लागलो. विनीत स्टार्टेड टेकिंग डाऊन नोट्स. आय स्टार्टेड टेकिंग डाऊन नोट्स. इट वॉज अ गुड टाईम ॲक्च्युली ऑफ वर्ड. वी अंडरस्टूड वन थिंग. बिफोर अलाविंग जीसस इन युअर प्रॉब्लेम, you don't get the problem in you. येशूला तुमच्या समस्येमध्ये आत बोलवण्याच्या अगोदर समस्येला तुमच्या आतमध्ये आणू नका. म्हणा आणू नका. पाण्याला जर पेत्राने काय मासे सापडतच नाही म्हणून पाण्याला बोटीत आणलं असतं तर काय झालं असतं सांगा तुम्ही? अंघोळ झाली असती का बोटीची? नाही, बोट बुडाली असती. बिफोर जीसस कम्स इन युअर प्रॉब्लेम, बिफोर यू इन्व्हाइट जीसस इन युअर प्रॉब्लेम, येशूला तुमच्या समस्येमध्ये आत बोलण्याच्या अगोदर तुम्हाला काय तयारी करायची आहे? समस्येला तुमच्या आतमध्ये ठेवू नका. दॅट मॅन ऑफ गॉड वॉज टॉकिंग अबाउट एलायजा. एलायजा मराठीमध्ये एलिया.
एलियाच्या विषयी तो बोलत होता आणि ते बोलत असताना देव आमच्याशी बोलतो तिकडे बसताना, आणि आम्हाला हे कळतं की तो ही वॉज इन अ ड्रॉटला काय म्हणायचं, दुष्काळामध्ये तो होता. दुष्काळ पडला, पाण्याचा तुटवडा झाला, अन्नाचा तुटवडा पडला. तो दुष्काळामध्ये होता, परंतु दुष्काळ त्याच्यामध्ये नव्हता. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. ही वॉज इन द मिड्स ऑफ द ड्रॉट, बट द ड्रॉट वॉज नॉट इन एलायजा. हालेलुया. तुम्ही समस्येमध्ये राहा, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. समस्येला तुमच्या आतमध्ये आणू नका. Because who is inside you becomes your master. Can you understand this? जे तुमच्या आतमध्ये आहे तो तुमचा गुरु बनतो. जर पैसा आतमध्ये तर पैसा गुरु बनणार. हॅलो. जर दुसरं काहीच आतमध्ये येशूच्या शिवाय असेल तुमच्या आतमध्ये, तर तेच तुमचा मास्टर, तेच तुमचा गुरु, तेच तुम्हाला शिकवणारा असा बनणार. आर यू अंडरस्टँडिंग समथिंग? आय एम थ्रोइंग सम विजडम हिअर. वॉट एव्हर इज इनसाइड यू बिकम्स युअर मास्टर. Never allow the problem to be inside you. You be in the problem, that's okay. तुम्ही समस्येमध्ये राहा, ठीक आहे, त्यामुळे तुम्ही बाहेर येऊ शकता. समस्येला तुमच्या आतमध्ये आणू नका, कारण जे तुमच्या आतमध्ये आहे तेच तुम्हाला चालवणार आहे. म्हणून कधी कधी नाही, खूप वेळा कोणतरी काहीतरी तुम्हाला बोललं, तुम्हाला वाईट वाटलं, तुम्हाला ठेच लागली, तुमच्या हृदयाला असह्य वेदना झाल्या. ह्याच्यापेक्षा जास्त मराठी येत नाही मला. मग त्याच्यानंतर त्या समस्येला तुम्ही तुमच्या आतमध्ये घेता. हॅलो. हा. इतकं त्याच्यातच सकाळी उठलं की त्याच्यामध्येच उठता. दुपारी जेवायला बसलं की कोणी नसतं, एकटे जरी खायला असले तरी घास इथंच राहतो. असा विचारांमध्ये बुडालेले असतात. माझ्याबरोबर असं कसं घडलं माझ्याबरोबर, हे माझ्याबरोबरच का घडलं. सोलापूरचा अजून, पृथ्वीच्या पाठीवरती मीच सापडलो का देवा तुला. म्हणून भूक लागली जरी असली तरी खायचं नाही, तिथपर्यंतच ठेवायचं. असंच का माहिती का? कारण तुम्ही समस्येला तुमच्या आतमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही समस्येमध्ये राहा, इट्स ओके. समस्येला तुमच्या आतमध्ये राहू देऊ नका. आय होप युअर अन माझी आशा आहे तुम्हाला समजायला लागलं मी जे बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून एलिया दुष्काळ अवस्थेमध्ये असताना देखील तो कधीच भुकेला तहानेला राहिला नाही. हालेलुया. जर अशा अवस्थेमध्ये एक कावळा येऊन एलियाला खाऊ घालू शकतो, तर तो आमची काळजी किती चांगल्यारीत्या घेऊ शकतो. हालेलुया. हालेलुया. ओके. वाव. पीटर गेव हिज बोट टू बी यूज्ड बाय जीसस. पेत्राने त्याची बोट, त्याची नाव, त्याचा मचवा येशूला वापरण्यासाठी दिली. आणि दिली म्हणून खूप काही त्याच्या मचव्यामध्ये प्रवेश केलं. हालेलुया. मी हे सुरुवातीलाच बोलून गेलो ॲक्च्युली, म्हणून ह्याच्यावरती जास्त मी वजन टाकणार नाही. बट देन आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. सम ख्रिश्चन्स, सम बिलिव्हर्स आर व्हेरी अफ्रेड टू गिव्ह. काही ख्रिस्ती, काही विश्वासणारे, काही लोक जे येशूवर विश्वास ठेवतात, त्यांना देण्यासाठी खूप भीती वाटते. खूप त्यांना असं वाटतं की त्यांचं जे सेविंग आहे, सेविंग. हॅलो, लक्ष आहे तुमचं माझ्याकडे? हां, आता मी थोडंसं नाजूक भागाला स्पर्श करत आहे. काही परिवारांना असं वाटतं, काही आई वडिलांना असं वाटतं, काही ख्रिस्ती परिवारांना, विश्वासधाऱ्यांना असं वाटतं की आमचं सेविंग आम्हाला सेव्ह करेल. आमचे सेविंग आमची बचत जी आहे, बचत गट नाही, हॅलो चुकीचं काहीतरी घेऊ नका. आम्ही जी बचत करतो ना, बँकेमध्ये आम्ही जे सेविंग टाकतो ना करायला, ते आम्हाला वाचवणार आहे. आमच्या म्हातारपणी हेच आमचा सहारा आहे.
असं जगायला कोण सांगितलं? सेव्हिंग करा मी नाही म्हणत नाही, साठवा, जमवा. It is very godly. It is very godly. But to only trust and believe in that, and that is why not to give is very bad. नाही, मी आता 30 वर्षाचा आहे, 60 वर्षाचा झाल्यानंतर माझे हातपाय नीट चालणार नाही, मग तेव्हाची तरतूद करावी म्हणून 30 वर्षाचा असताना मी असं जगणार. हे कोण सांगितलंय मला माहित नाही. कुठल्याच बायबलमध्ये टीचिंग नाही आहे, कुठल्या चर्चमध्ये असली टीचिंग नाही आहे. कुठून टीचिंग घेऊन यायला लागलं हे तुम्हालाच माहिती आहे. सेव, इट इज ओके, बट गिव्ह, देणं महत्वाचं आहे. म्हणा आमेन कोणीतरी. मला माहिती आहे मी आलेलो परत त्याच टॉपिकवर, जे मला आवडते परंतु कदाचित काही लोकांना आवडत नाही. पण काय करायचं? हॅलो, गिव्हिंग इज सो पॉवरफुल. गिव्ह टू द ग्रेट आय एम and you will have great miracles in your life. या संदर्भात बोलायचं म्हटलं तर give to the great I am and you will have a great catch. 4थं वचन वाचू. मी माझ्या वचनाच्या समाप्तीपर्यंत येऊनच पोहोचलेलो आहे, जवळजवळ. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार. पहिल्यांदा म्हटलं थोडंसं पाण्यामध्ये घेऊन जा, आणि थोड्याशा पाण्यावरती शिकवण दिली. आता शिकवण झाल्यानंतर, वचन आल्यानंतर तो काय म्हणतो? खोल पाण्यात जा. वेन एव्हर द वर्ड ऑफ गॉड इज ब्रॉट टू यू, यू हॅव टू गो डीपर. जेव्हा देवाचं वचन तुमच्यापर्यंत येतं, तुम्हाला आत गहन जाणं गरजेचं आहे. ते वचन तुम्हाला आत गहन घेऊन जाण्यासाठी सहायता करते. कोणीतरी आमेन म्हणा. Hallelujah. Hallelujah. Peter allowed the word of God to hit his heart and every corner of the boat. Hence he was able to see the wonder of God in the broad daylight. पेत्राने त्याच्या बोटीमध्ये येशूला आत येऊन शिकवण देण्याची सहायता म्हणजे अनुमती दिली. त्याच्यामुळे त्याने तो चमत्कार पाहिला. आता लक्षात घ्या, पेत्र येशूला काय उत्तर देतो ज्या वेळेला तो म्हणतो की तू आता आपली जाळी टाक इथं? पेत्र काय उत्तर देतो? आम्ही कशी कुठलं वचन आहे ते? नंबर काय? 5वं वचन काय आहे का? 5वं वचन काय म्हटलं? गुरुजी आम्ही सारी रात्र. पॉइंट नंबर 1, सारी, सगळे म्हणा सारी रात्र. आणि पहिल्या 2 वचनामधून आम्हाला कळतं की येशू मचवा पाहतो आणि शिमोन आणि त्याच्याबरोबर अजून आणखीन काय मासे धरणारे होते त्यांना तो पाहतो. ते काय काम करायला लागले होते तेव्हा? जाळी साफ करत होते. नाव माहिती नसेल तर सांगतो, रात्रभर काम करून मासे धरण्याचं काम मासे धरणारे जे आहेत ते केल्यानंतर ज्यावेळेला ते किनाऱ्याला येतात त्यावेळेला दिवसा, सगळे म्हणा दिवसा ते आपलं जाळं साफ करतात. अंडरस्टँड? याचा अर्थ ज्यावेळेला येशू हे सर्व करत होता त्यावेळेला काय होतं? दिवस होता, दिवस, रात्र नव्हती. मचवे गनेसरेत या ठिकाणी मासे फक्त रात्री धरायचे. त्याचं एक कारण आहे त्याला. वाय? कारण गनेसरेतचं जे पाणी होतं ते इतकं पारदर्शक आणि इतकं क्लिअर होतं, माशांना दिसायचं बोट कधी यायला लागली आणि जाळे कधी पडायला लागले. अंडरस्टँड? I was very happy when I understood this. गणेशरेच्या विषयी थोडासा अभ्यास केल्यानंतर मला कळालं की तिथलं पाणी इतकं क्लिअर होतं, इतकं साफ होतं, इतकं पारदर्शक होतं की माशांना, फक्त मचव्यांना नाही, माशांना दिसत होतं बोट कधी यायला लागली आहे आणि जाळं कधी पडायला लागले. त्यामुळे मासे वर येतच नव्हते दिवसा. ते पण हुशार आहेत, जाळ्यात सापडते म्हणून मूर्ख नाही आहेत ते. आणि हे मचव्यांना ठाऊक होतं, मचवे माशांपेक्षा हुशार म्हणून ते दिवसा येत नव्हते, रात्री यायचे. कारण रात्री त्यांना दिसत नव्हतं बोट कधी येत आहे,
कुठे येत आहे, जाळं कुठं पडत आहे हे माशांना कळत नव्हतं. त्यामुळे रात्रभर मचवे कष्ट करून मासे धरत होते. यामुळे पेत्र आणि त्याच्याबरोबरचे जे होते ते चुकीची वेळ नव्हती त्यांची मासे धरण्याची, योग्य वेळ होती. आता येशू जेव्हा शिक्षण देतोय तेव्हा मात्र दिवस झालेला आहे. मत्स्यांना माहिती आहे ही वेळ मासे धरण्याची नाही. एक तर पेत्राला माहिती आहे की मासे नाही आहेत, कारण रात्रभर आम्ही पकडलो, प्रयत्न केलो, नाही सापडले. त्याला हे माहिती आहे की मासे नाही आहेत. दुसरं आता त्याला हे पण माहिती आहे की वेळ पण नाही आहे. तू कोणाला आम्हाला शिकवायला? तू मचवा आहे का? यू आर जस्ट अ कार्पेंटर. हॅलो, येशू कोण होता? सुताराचं पोर. लक्षात ठेवा, पेत्राने येशूविषयी ऐकलं होतं. त्याला माहिती होतं हे सुताराचं पोर आहे, हे मासे धरणाऱ्याचं पोरग नाही आहे. मग हा काय आम्हाला सांगतोय असं त्यांनी बोललं नाही. येशूचं शिक्षण, येशूचे शब्द इतके सामर्थ्यशाली, असे समजणारे होते की पेत्राला कळून सुद्धा, माहिती असून सुद्धा की हे सुताराचं पोर आहे, तरी पण तो त्याला काय म्हणतो? रात्रभर मासे धरण्याचा प्रयत्न केला, सापडले नाही, परंतु तुझ्या शब्दाप्रमाणे मी जाळी टाकतो. हालेलुया. आणि येशूला दाखवायचं होतं सगळ्या मच्छव्यांना की मी देवाचा पुत्र आहे. माझ्या सांगण्यावरून दिवसा ढवळा इतके मासे येणार आणि पकडले जाणार. म्हणून दिवसा पेत्राला तो सांगतो तुझी जाळी टाक. हालेलुया. दिवसा, इन द डे. मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल, आणि त्याच्यामुळं पेत्राला नंतर आश्चर्य वाटलंय. 6वं वचन वाचा. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. वचन बोलल्यामुळे अद्भुत घडलं, हे लक्षात ठेवा. वचन बोलल्यामुळे अद्भुत घडलं. कोणीतरी म्हणा, वचन घडल्यामुळे अद्भुत घडलं. वर्ड ऑफ गॉड प्रिसीड्स द वंडर ऑफ गॉड. आय होप I'll be able to speak more. Hallelujah. But Simon answered and said, Master, we have toiled all night. Okay. Let's go ahead. मी कट करायला लागलो माझा संदेश. Praise you, Jesus. 6 वचनापासून वाचतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मत्स्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. इथे एक I'm trying to picturize and imagine certain things. मी इथे या काही गोष्टी इथं कल्पना करण्याचा प्रयत्न करायला लागलो. पेत्राने पण आपली नाव आत टाकली आणि त्याच्याबरोबरचे साथी आहेत ना, त्यांनी पण आपली नाव टाकली. तिथं आहे ना वचन इथं. पण मासे कोणाच्या नाव येतात? पेत्राच्या. मग दोनपैकी एक गोष्ट तिकडे घडलेली आहे. एक, यांनी विश्वास ठेवला नाही, त्याच्या सांगण्यावरून फक्त पेत्राने केलं म्हणून पेत्राच्या जाळीत मासे सापडायला लागले. काही वेळा आम्ही त्याच चर्चमध्ये येतो. हॅलो, आम्ही तिथंच जायला लागलो जिथे दुसरे चाललेत. तीच मीटिंग अटेंड करायला लागलो जी दुसरी मीटिंग अटेंड करायला लागलेत. त्याच्या जीवनात घडायला लागल्या, माझ्या जीवनात घडतच नाही. जाळी टाक. ॲट युअर वर्ड इज इम्पॉर्टंट. त्याच्या म्हणण्यानुसार हे वाक्य महत्वाचं आहे. पेत्राने म्हटलं, देवा येशू तू म्हणतोस ना, म्हणून जाळं टाकतो. थोडासा अविश्वास आहे, कारण रात्रभर मी कष्ट केलो, मला नाही भेटलं, पण मी काय करतो, तुझ्या बोलण्यावरून मी टाकतो. मला असं वाटतं ओके,
की बाकीच्यांनी येशूच्या म्हणण्याप्रमाणे जाळं टाकलं नाही. म्हणून चर्चला येतो मी, तरी पण माझ्या जीवनामध्ये काही घडत नाही. चर्चचा प्रॉब्लेम नाही आहे, माझ्या हृदयाचा प्रॉब्लेम आहे. नाहीतर चर्च 100 काय, जे सर्व चर्च पृथ्वीच्या पाठीवर आहेत ना, त्या कुठल्याही चर्चला तुम्ही जा, मचवा रिकामाच राहणार आहे. पण जर जिथे जाता तिकडे येऊन ख्रिस्ताच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्ही केलो, तर आमच्या मचव्यात मासे असणार आहेत. हालेलुया, हालेलुया. लेट्स गो टू द नेक्स्ट पॉइंट अँड देन आय विल प्रॉब्ली फिनिश हिअर. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला. आता कळालं, हा सुताराचा पोर नाही आहे, हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे. हालेलुया, हालेलुया. हे पाहून, काय पाहून, की मासे इतके आले लागले, ते जाळं फाटत चाललेलं आहे. हे त्यांनी बघितलं. माशाकडे बघून चकित झाला नाही. अख्खी रात्र त्याच्या समोर आली. मी अख्खी रात्र काम केलं, एक मासा सापडला नाही. आणि येशूच्या एका शब्दावरती विश्वास ठेवून मी जाळं टाकलं आणि सगळं काय आलं. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला. काय म्हणतो बघा, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. हालेलुया. काही लोकांना वाटतं थोडंसं बोलू द्या मला. म्हणा पास्टर, बोला, चालतंय. काही लोकांना असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये गोष्टी घडायला लागल्यात म्हणजे मी कोण तर आहे. आय एम समबडी. दॅट इज वाय गॉड इज आन्सरिंग मी. माझी प्रार्थना रात्रीची मजबूत आहे म्हणून मला आशीर्वाद मिळायला लागलेत. माझे उपवास जास्त आहेत म्हणून कडक आहेत. हां, बरोबर, कडक आहेत म्हणून मला मिळायला लागले. पेत्राकडे चान्स होता म्हणण्याचा, इतर बोटीत मासे नाही आले, माझ्या बोटीत आले, काय तर खास आहे, कुछ तो बात है. पण ज्या वेळेला चमत्कार पाहिला त्यावेळेला स्वतःकडे लक्ष कसं गेलं त्याचं माहिती का. मी कोणतरी खास आहे असं नाही, मी पापी आहे असं त्याला दिसलं. Miracle happens because of the greatness of God, not because of the goodness of you. देवाच्या महानतेमुळे चमत्कार होतात. आम्ही किती चांगले आहोत ह्याच्यामुळे चमत्कार नाही होत. समजते का. आमची धार्मिकता देवासमोर कशी आहे, फाटक्या चिंधीप्रमाणे आहे. फाटक्या चिंधीप्रमाणे आम्ही कोणी नाही आहे. झिरो. मायनस जर असेल तर आपण मायनस पण आहे. वी झिरो. वी आर अ नोबडी. हालेलुया. परत वाचू काय म्हटलं. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. एव्हरी मिरेकल should lead you to the feet of Jesus. प्रत्येक चमत्कार तुम्हाला येशूच्या चरणाजवळ घेऊन गेलंच पाहिजे. काही गोष्टी मिळाल्यानंतर आमची फक्त कॉलर टाईट होते. मिळाला, साक्ष सांगायचे, साक्ष. हॅलो, काही लोकांना, आपल्या चर्चेविषयी बोलत नाही, दुसऱ्यांविषयी बोलतो. काही लोकांना साक्ष द्यायची लय घाई असते. घडला चमत्कार की साक्ष, घडला चमत्कार, चांगली गोष्ट आहे. कॉलर टाईट करू नका येशूच्या चरणाजवळ. मिरेकल हॅपन्ड इन पीटर्स बोट. ही फेल ॲट द फीट ऑफ जीसस. Whenever the fish comes, reach out to the feet.
जेव्हा मासे सापडतील तेव्हा प्रत्येक वेळेला येशूच्या चरणाजवळ जाणं गरजेचं आहे. कोणीतरी आमेन. दिस इज वन ऑफ द एव्हिडन्स दॅट आय सी, की अनेक वेळा मी पाहिलं की काहीतरी घडण्या अगोदर लोक येशूच्या पायाजवळ येऊन पडलेत. हॅलो, काही घडायच्या अगोदर येशूच्या पायाजवळ येऊन पडलेत. परंतु इथं आम्हाला काय कळतंय, चमत्कार घडला आणि चमत्कार घडल्यानंतर पेत्र काय करतोय, येशूच्या पायाजवळ येऊन पडतोय. हालेलुया. मे वी बी अ चर्च who will always find our place at the feet of Jesus. आम्ही अशी देवबाप करू, आम्ही अशी मंडळी असावी जिथे आम्ही प्रत्येक वेळेला येशूच्या चरणाजवळच आम्ही सापडले जावे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वाव. 11 वचन वाचायचं का आपण? मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. काय झालं? माय गॉड, माय गॉड. सर्व मिळाल्यानंतर, जे सर्व मिळालं, आता लक्षात घ्या, सारी रात्र कशासाठी झटत होते? माश्यासाठी. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. Can the worship team be on stage? My sermon is over. एकच गोष्ट बोलेन, सगळं एव्हरीथिंग वॉज ओव्हर. आणि ज्या गोष्टीसाठी ते झटत होते ते सर्व काही त्यांना मिळालं. पेत्राला मासे हवे होते म्हणून रात्रभर झटत होता. आता भरपुरीने मासे मिळाले, पण त्याला हे कळून चुकलं की मला फक्त मासे मिळाले नाही, मला माझा निर्माता मिळाला. हालेलुया, हालेलुया. म्हणून जे मासे होते, जे सर्व मिळालं, ते सर्व सोडलं आणि येशूच्या मागे तो गेला. सर्व आणि येशूच्या मागे तो गेला. देवबाप करो की आज आमच्याकडे जितके आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात ते सर्व आशीर्वाद आम्ही सोडून देऊन आशीर्वाद देण्याच्या मागे जाण्याची कुवत आम्ही ठेवावी. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. आशीर्वाद आज आहेत, उद्या नाही आहे, परंतु आशीर्वाद देणारा आमच्या बरोबर सदैव असतो.